स्वामी परमार्थ देवजी यांचं आजच्या इंटिग्रेटेड योग प्राणायाम शिबिराच्या 5व्या आणि अखेरच्या दिवसामध्ये आपल्या मंचावर आगमन होत आहे. मागील 3 दिवस स्वामीजींचं मार्गदर्शन सर्व रत्नागिरीकरांना मिळत आहे. आजचा आपल्या योग प्राणायामाच्या शिबिराचा शेवटचा आणि 5वा दिवस आहे. स्वामीजींचं मंचावर आगमन झालेलं आहे. दिल्लीहून विमानाने प्रथम मुंबईला आणि त्यानंतर मुंबईहून आपल्या जिल्ह्यांचा प्रवास करत करत न थकता न दमता अविरत असं त्यांचं राज्य प्रभारी, त्याचप्रमाणे श्री प्रितेशजी लाड युवा भारतचे राज्य प्रभारी, महाराष्ट्र पश्चिमची सगळी टीम आज रत्नागिरीमध्ये आपल्या इथे उपस्थित आहे. सर्वांचं पतंजली योग समिती आणि परिवार रत्नागिरीतर्फे हार्दिक स्वागत. तमसो मा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय. कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण नेहमी दीपप्रज्वलनाने करतो. एक चांगली ऊर्जा वातावरणामध्ये निर्माण होते. एक चांगली स्पंदनं वातावरणामध्ये निर्माण होतात. वातावरणातील चांगल्या शक्तींचा, देवदेवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. दीपप्रज्वलन झालेलं आहे तेव्हा सर्व मान्यवर 2007 पासून आपल्या रत्नागिरीमध्ये चालू आहे. मागील अनेक वर्षानंतर आपण आज एखाद्या मैदानावर असे योग प्राणायाम शिबिराचं आयोजन केलं. त्याचा हेतू एवढाच होता की जास्तीत जास्त लोकांना योगाचं प्रशिक्षण मिळावं, योगाचा लाभ मिळावा आणि श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज यांचं जे एक ध्येय आहे की या देशातला एकही माणूस आजाराने किंवा भुकेने मरता कामा नये, त्याला योगाचं ज्ञान व्हावं, तो निरोगी व्हावा आणि या हेतूने ह्या शिबिराचं आयोजन आपण केलं. आणि मी आता जास्त वेळ न घेता या शेवटच्या दिवशी आदरणीय पूज्य स्वामी परमार्थ देवजी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी शिबिराचं पुढचं संचलन आणि सुरुवात करावी.